यानंतर बातमी दिल्लीतून आहे। लाल किल्ला खासगी संस्थांच्या ताब्यात जाणार का यावरून आता एक नवा वाद सुरू झालाय। यातली सत्यस्थिती नेमकी काय आहे, वास्तव काय आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। लाल किल्ला भारताचा मानबिंदू। बादशाह शहाजहानने बांधलेल्या या किल्ल्यातून 19व्या शतकापर्यंत मोगलांनी राज्य केलं। इंग्रजांच्या काळात त्याचं वैभव हरवलं तरी स्वातंत्र्यानंतर त्याचं प्रतिकात्मक महत्त्व अबाधित राहिलं। स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान इथूनच देशवासियांना संबोधित करतात आणि म्हणूनच लाल किल्ला पुन्हा ग्रुपच्या ताब्यात जाणार ही बातमी वादाचं कारण ठरते। तो ये जो है पहली बार इस तरह हो रहा है कि जो है वो मोदी सरकार जो है जो लाल किला या अन्य जो है ऐतिहासिक धरोहर है वो जो है प्राइवेट कंपनियों को, प्राइवेट लोगों को जो है वो दे रही है। तो इससे जो है ना वो बहुत सारे जो है वो सवाल खड़े होते हैं कि क्या सरकार के पास जो है इतनी शक्ति नहीं है या जो है संसाधन नहीं है कि जिसको यूज़ करके वो जो है उसकी जो है देखभाल कर सके। यहाँ एक सवाल जो है ये पैदा होता है कि ऐसा जो है वो क्यों है। दालमिया ग्रुपनं 25 कोटींना लाल किल्ल्याची डील फायनल केली आहे। याचा अर्थ तो दालमियाच्या मालकीचा झाला असं नव्हे, तर या ऐतिहासिक वास्तूला दालमिया ग्रुपनं दत्तक घेतलंय। दालमिया भारत ग्रुप, पर्यटन मंत्रालय, पुरातत्व विभाग यांच्यात 9 एप्रिलला लाल किल्ल्याबद्दल करार झाला। दालमिया ग्रुपला 6 महिन्यात लाल किल्ल्यात मूलभूत सोयी सुविधा पुरवाव्या लागतील। 1 वर्षाच्या आत स्वच्छतागृहांचं आधुनिकीकरण, स्ट्रीट लाईट, बॅटरीवरची वाहनं, चार्जिंग स्टेशन, कॅफेटेरिया सुरू करायचंय। या सुविधांच्या बदल्यात दालमिया ग्रुप पर्यटकांकडून पैसे वसूल करणार आहे। मिळालेला पैसा पुन्हा लाल किल्ल्याच्या विकासासाठीच खर्च करावा लागणार आहे। केंद्र सरकारच्या अडॉप्ट अ हेरिटेज या योजनेअंतर्गत देशभरातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना दत्तक दिले जाणार आहे। लाल किल्ल्यापासून त्याची सुरुवात झाली आहे। सरकार देखभाल करत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंबद्दलची आस्था आणि अवस्था सर्व परिचित आहे। खासगी ग्रुपच्या हातात जाऊन त्यांचं भलं होणार असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं। केवळ लाल किल्लाच नाही तर येणाऱ्या काळामध्ये ताजमहल, कोणार्क मंदिर यासह 100हून अधिक देशातल्या ऐतिहासिक वास्तू आपल्याला खासगी कंपन्यांच्या नावाने ओळखल्या जात असल्याचं पाहायला मिळेल। खरं तर अडॉप्ट हेरिटेज या स्कीमच्या अंतर्गत हे सगळं होणार आहे, त्यामुळे एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलेलं आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामन गुनीतसह सागर वैद्य, न्यूज 18 लोकमत, दिल्ली।